आजची कथा आहे नात्यातील विश्वासच नातं जिवंत ठेवतो. एक दिवस वैष्णवी काही सामान घेण्यासाठी मॉलमध्ये गेली होती. मॉलमध्ये फिरत असताना अचानक पाय एका जागेवर स्थिर झाले, कारण तिला गौरव अचानक खूप वर्षानंतर दिसला. तो अचानकपणे मॉलमध्ये दिसला. हो, तोच होता तो. तरीही मनातील शंका पाहण्यासाठी त्याला लपून चोरून बघून खात्री करू लागली. तेवढ्यात पाहिलं तर तो इकडेच येत होता. हृदयाचे ठोके वाढले, घट्ट डोळे मिटून घेतले आणि तो येणारच इतक्यात कुणीतरी त्याला आवाज दिला आणि तो मागे वळला. हुश्य! सुटकेचा निश्वास सोडला. हा इथे कसा? त्याला मी दिसले असेल का? अजूनही तसाच दिसतो तो. 6 वर्षात काही बदललं नाही ना? मी बोलायला हवं होतं का? नाही, असा विचारही करणे चुकीचे आहे. बरं झालं आम्ही समोरासमोर नाही आलोत. असे अनेक प्रश्न उत्तरे एकामागून एक मनामध्ये येत होती. वैष्णवीच्या मनात त्याला बघितल्यावर अनेक प्रश्न निर्माण झालेत. तिने घाईघाईमध्ये काही सामान घेतले. रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती तिला, त्यामुळे घाईघाईतच ती निघाली. घरी आल्यावर सगळं घरभर अस्ताव्यस्त दिसलं. छकुली आणि आदित्य दोघेच घरी असल्यामुळे आईचा धाक नाही मनात येईल तिथे खेळणी टाकली, पुस्तके सगळं पसरवून ठेवलेले आणि दोघांची मस्ती चाललेली होती. वैष्णवीला बघितल्यावर आदित्यचे डायलॉग सुरू झाले. अगं आता आवरतच होतो मी आणि इतक्यात तू आलीस बघ. हो का? माहिती आहे मला तुम्ही किती आवरत होतात ते. राहू देत ते. हे सामान जरा किचनमध्ये न्यायला मदत केली तरी भरपूर झालं. बरं, रात्री जेवायला किती लोक येणार? आदित्यने देखील सांगितलं. अगं एक फॅमिली आहे. आपल्यासारखं त्रिकोणी कुटुंब आहे. नवीन साहेब आहे आमचे. मध्यंतरी माझी बदली होऊ नये यासाठी खूप मदत झाली त्यांची. छान माणूस आहे. इतक्या मोठ्या पदावर असूनही जराही अभिमान नाही. म्हटलं एकदा घरी जेवायला या. माझी बायको सुगरण आहे. तिच्या हातचं एकदा जेवलात तर विसरणार नाही. वैष्णवीने लगेच लाजून बोलावं. इश्य, काहीतरीच तुमचं असतं. उगचाच हरभऱ्याच्या झाडावर कसं चढवायचं ते तुमच्याकडून शिकावं. बरं, मी लागते तयारीला. वैष्णवीने दिवाणखाना छान सजवला. निशिगंधाच्या फुलांचा फ्लॉवर पॉट तयार केला. जेवण बनवून ती जरा फ्रेश होऊन तयार झाली. इतक्यात दारावरची बेल वाजली. आदित्यने दार उघडले आणि वैष्णवीला आवाज दिला. वैष्णवी, आवरलं का? बाहेर ये. हो आलेच. आतून प्रत्युत्तर आले. वैष्णवी बाहेर आली. आदित्यने लगेच ओळखलं करून दिली. हे आमचे गौरव सर, धर्माधिकारी, आणि ही माझी पत्नी. गौरवने लगेच वाक्य पूर्ण केलं. वैष्णवी? आदित्यच्या चेहऱ्यावरचा आश्चर्य भाव उमटले. वैष्णवीच्या हृदयाची स्पंदने वाढली. हात कापू लागले. इतक्यात आदित्य विचारणार या आधीच वैष्णवीने सांगितले. हो, मी ओळखते ह्यांना. आम्ही एकाच कॉलेजला होतो. अरे वा. बघ वैष्णवी, आज मी सरांना इन्व्हाइट केलं आणि तुला अनपेक्षित सरप्राईज मिळालं. वैष्णवी संकोचली. गौरवने त्याच्या बायकोची शर्मिलाशी ओळख करून दिली. शर्मिला देखणी आणि बोलकी असल्यामुळे लगेच ओळख झाली. आर्यन गौरवचा मुलगा आणि छकुली व्हिडिओ गेममध्ये मग्न झाले. वैष्णवीच्या मागोमाग शर्मिला देखील किचनमध्ये आली. दोघींच्या छान गप्पा रंगल्या. शर्मिला एका शाळेत टीचर होती. शर्मिला गौरवविषयी सांगत असताना वैष्णवीला आणखी जाणून घ्यायची उत्सुकता लागली. शर्मिलाने बोलण्याच्या ओघात सांगितलं की मी नोकरी केलेली आवडत नाही. त्याला ना अगदी म्हणजे टिपिकल तुमच्यासारखी बायको असावी असं वाटतं. वैष्णवीने लगेच विषयांतर केलं. चला पान वाढलीत, आज आवाज देऊयात त्यांना. सर्वजण जेवत असतानाच संवाद फक्त शर्मिला आणि आदित्यमध्ये सुरू होता. तेव्हा आदित्य वैष्णवीला म्हणाला, तुमच्या कॉलेजच्या काही गमती जमती सांगा की आम्हाला. शर्मिलाने आदित्यच्या स्वरात स्वर मिसळला. आमच्या राणी सरकार खूप छान गाणं म्हणतात. कॉलेजमध्ये असताना कदाचित तुम्ही ऐकलंही असेल. गौरवने काहीच उत्तर दिलं नाही आणि हात धुवायला बेसिनकडे जाऊ लागला. आदित्यने वैष्णवीला बेसिन दाखवायला मागे पाठवले. दोघेही जणू आज प्रथम भेटत आहेत असं वाटत होतं. शेवटी गौरवने वैष्णवीला विचारले, कशी आहेस वैष्णवी? वैष्णवीने आपल्या तोऱ्यातच उत्तर दिले, खूप प्रेम करणारा नवरा आहे. सर्व सुख वैभव पायाशी असल्यावर खुशच असणार. बरं, मला तुझा नंबर देतेस का? मला बोलायचं आहे तुझ्याशी. मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. मला माहीत आहे वरून जरी तू कोरडेपणा दाखवत असली तरी तुलाही माझ्याशी बोलायची इच्छा आहे.
तुझे डोळे बोलून जातात. वैष्णवीला गौरव नेहमी म्हणायचा, तुझे डोळे बोलून जातात सगळं. तिला काहीतरी आठवलं. तिने नंबर दिला आणि पुढे गेली. जेवण गप्पा उरकल्या. नंतर गौरव आणि शर्मिला निघाले. आदित्य वैष्णवीने बाय गुड नाईट म्हणून निरोप दिला. शर्मिला आणि गौरव गाडीत बसले आणि आपल्या घरी गेले. आवराआवर करून वैष्णवी झोपायला गेली. आदित्य आणि चकुली एव्हाना झोपले होते. तिला मात्र झोप येईना. सतत या कुशीवरून त्या कुशीवर मोबाईल वाजला. बहुतेक मेसेज असावा. तिने बघितले आणि हृदयात धस्स झालं. गौरवचा मेसेज होता, हाय, हा माझा नंबर सेव्ह कर. अजून झोपली नाहीस? कसला विचार करतेस? वैष्णवीने एका क्षणात सगळे मेसेज क्लिअर केले. जणू तो समोर उभा आहे आणि त्याला सगळं दिसतंय असंच वाटलं वैष्णवीला. तिने मोबाईल बंद केला आणि झोपायचा प्रयत्न करू लागली. आज सुकलेल्या जखमेवरची धपली निघाली आणि आठवणींचे रक्त भळभळ व्हायला लागले. वैष्णवीचे डोळे ओलावले. तिला सगळं आठवलं. गौरव आणि वैष्णवी दोघंही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेले. तिचं गाणं ऐकायला गौरव नेहमी आतुर असायचा. गौरव एकदम स्कॉलर, हुशार, नाकासमोर चालणारा. पण कॉलेजच्या एका फंक्शनमध्ये वैष्णवीचं गाणं ऐकलं आणि वेडा झाला. ही जादू तिच्या गोड गळ्याची होती की सौंदर्याची हे त्याला कळलं नाही. पण तिला पटवण्यासाठी त्याने आतोनात प्रयत्न केले. शेवटी तिने होकार दिला. 2 वर्ष कसे गेले कळलं नाही. वैष्णवी लग्नाविषयी बोलत असली की गौरव टाळायचा. त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती आणि वैष्णवीच्या घरी स्थळ पाहणी सुरू झालेली होती. तिने गौरवला भेटायला बोलवले. दोघेही नेहमीच्या जागी भेटायला आले. गौरव दिसल्याबरोबर तिने मिठी मारली आणि रडायला लागली. मी नाही जगू शकत तुझ्या विना. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. काल जो मुलगा बघायला आला होता त्याने होकार दिलाय आणि घरच्यांना पण तो आवडला. गौरव, आता ही वेळ गेलेली नाही. मी बोलू का घरी? अरे, लग्न झाल्यावर नोकरी लागेल तुला. तू दे परीक्षा. मी मध्ये येणार नाही. कोणताच हट्ट करणार नाही. तुझ्यासोबत झोपडीतही आनंदाने संसार करेन. हे बघ वैष्णवी, तू म्हणतेस ते पटतंय मला. मीही तुझ्याशिवाय दुसरं कोणाचा विचार नाही करू शकत. थोडा वेळ दे मला. मी उद्याचं काय करायचं ते सांगतो. मी स्वतः तुझ्या बाबांना भेटून तुझा हात मागतो. आता हस. गौरव हळुवारपणे तिचे डोळे पुसले. गौरव भेटायला येणार हे तिने बाबांना सांगितले. सकाळी 10ला येणारा सुमित रात्रीचे 10 वाजले तरी पत्ता नव्हता. फोनही लागत नव्हता. आत्तापर्यंत कोणाला माहीत नव्हतं, पण आता मात्र प्रत्येक नजर तिला चोरासारखी बघायची. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन बघितलं तर घराला लॉक होतं. वैष्णवीचं प्रेम प्रकरण कळल्यामुळे लग्नाची घाई करत बाबांनी 15 दिवसातच मुहूर्त बघितला आणि वैष्णवीचं आदित्याचं लग्न झालं. आपला भूतकाळ विसरून हळूहळू वैष्णवी रुळली आणि आदित्याच्या संसारामध्ये गुंतली. पण आज त्या आठवणी परत जाग्या झाल्या. सगळं सुरळीत सुरू असताना त्याने वादळासारखं काय यावं? पहिले प्रेम कधीच विसरू शकत नाही. मनात कुठेतरी लपवून ठेवलेलं असतं. वैष्णवीला पहाटे पहाटे डोळा लागला. आदित्य ऑफिसला गेला. वैष्णवीच्या मनात कायम भीती होती. गौरवला कळलं तर किती प्रेम करतो, किती विश्वास करतो माझ्यावर. अनेक विचार मनात तांडव घालू लागले. इतक्यात दारावरची बेल वाजली. वैष्णवीने दार उघडले तर समोर गौरव दिसला. तू यावेळी का आलास इथे? पण आदित्य घरी नाही. अगं वैष्णवी, मला फक्त 10 मिनिटं हवी आहेत तुझी. तू ओळखतेस ना मला. विश्वास ठेव माझ्यावर. तो आत आला. बोल. हे बघ, मी तुझ्या बाबांना भेटायला येणार होतो, पण नाही आलास ना. वैष्णवीने रागातच बोलले. काय अवस्था झाली होती माझी. माझ्या घरात सगळे एखाद्या चोरासारखे वागत होते माझ्याशी. मी सकाळी येणार होतो, पण रात्री आईची तब्येत अचानक बिघडली. तिला हार्ट अटॅक आला. डॉक्टरांनी सांगितलं की लगेच बायपास करावी लागेल. त्याच रात्री आम्ही मुंबईला गेलो. माझा मोबाईल इथेच विसरलो. 5-6 दिवस धावपळीत कसे गेले कळलंच नाही. मी इथे आल्यावर तुझ्या घरी येणार होतो तर तुझे बाबा माझ्या घरी आले आणि तुझं लग्न ठरल्याची बातमी दिली. तूच निरोप पाठवलास, यापुढे अजिबात भेटायचं नाही म्हणून सांगितलं आणि मलाही वाटलं जर ही तुझी इच्छा आहे तर काहीही झालं तरी यापुढे भेटायचं नाही. गौरवचं बोलणं ऐकून तिच्या
आसवांनी बांध तोडला आणि ती त्याच्या मिठीत शिरली. नकळत नजर मागे गेली तर आदित्य दारातच उभा होता. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वतःला सावरत ती गौरवपासून दूर झाली. तुम्ही यावेळी? तिची बोबडी वळली. आदित्य, तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीही नाही. अगं, पण मी काही विचारलंच नाही अजून. सर घरी येणार हे माहीत होतं मला. सकाळी सरांचा फोन आला होता. त्यांनी सगळं प्रामाणिकपणे सांगितलं. तुझ्याशी बोलून तुझा गैरसमज दूर करायचा आहे. फक्त 10 मिनिटं मागितली. माझ्यावर नाही, पण तुझ्यावर मात्र पुरेपूर विश्वास आहे. मी होकार दिला. मी बाहेरच होतो. गौरव, माझी बायको इतकी सुंदर आहे. त्यावेळी तुमच्या जागी मी असतो तर मीही त्याच्या प्रेमात पडलो असतो. 6 वर्ष झालीत आमच्या लग्नाला, पण कधीच पुसटशी रेषाही दिसली नाही भूतकाळाची. म्हणजे वैष्णवीने पूर्ण समर्पण दिले घरासाठी, संसारासाठी. छकुली आणि मीच तिचं विश्व. तो तिचा भूतकाळ होता. मला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. या उंबरठ्यावरचं माप ओलांडल्यावर ती फक्त माझी झाली. प्रत्येकाचा काहींचं भूतकाळ असतं. रडत रडत आठवणी लपवण्यापेक्षा हसत हसत आयुष्यातील एक घटना म्हणून स्वीकार करा, म्हणजे आपल्याच मनाच्या वेदना हलक्या होतील. आणि हो गौरव, बरं झालं त्या दिवशी हिच्या बाबांनी तुला भेटायला नाही गेला. त्या दिवशी तू हिच्या बाबांना भेटायला नाही गेलात. त्याचमुळे मला ही मिळाली. तिघेही हसायला लागले. बरं, निघतो मी असं म्हणून गौरव, आज रात्री आमच्याकडे जेवणाचं निमंत्रण आहे. नक्की या तुम्ही तिघेजण. शर्मिलाला वैष्णवीचं गाणं ऐकायचं आहे. गौरव मनावरचं ओझं उतरवून परत गेला. वैष्णवी आदित्यला बोलते. आदित्य, एका क्षणासाठी वाटलं मी तुझा विश्वास हरवला. खूप भीती वाटली होती मला. गौरवने तिला जवळ घेतले. वैशू, तू काही बोलली नाहीस तरी तुझे डोळे बोलून जातात. आणि विश्वासाचं बोलशील तर ते प्रेमच काय ज्यात विश्वास नसेल. तिने लगेच रोमॅन्टिक होऊन त्याचं आवडीचं गाणं म्हटलं. लाईफ हे असंच असतं. तात्पर्य, कोणतंही नातं असू द्यात, त्यामध्ये पारदर्शकता असायला हवी आणि विश्वास. कारण नात्यातील विश्वासच नातं जिवंत ठेवतो. कारण जर आदित्यने गौरव आणि वैष्णवीवर विश्वास ठेवला नसता तर आज त्या दोघांचे संसार मोडून त्या चौघांचे आयुष्य मोडले असते. त्यामुळे गैरसमज करून नातं तोडण्यापेक्षा आपल्या माणसांवर विश्वास ठेवा. आपलं नातं अजून पूर्वीपेक्षा घट्ट होईल.